नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सरकारने लवकरात लवकर सुरू करणे अत्यंत जास्त गरजेचे आहे। आता लाडक्या बहिणींना जी आर आल्यापासून 48 तास झाले आहेत, परंतु लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनही योजनेचे 1500 रुपये जमा झाले नाहीत। हे वितरण का लांबवलं जात आहे किंवा लाडक्या बहिणींना पैसे कधीपर्यंत येणार आहेत, याबाबतची माहिती आपण नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर घेणार आहोत। त्याआधीच मी कालच अनेक गोष्टी क्लिअर केल्या आहेत। तुम्ही आपल्या पेजवर आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून कोणत्या महिलांना पैसे येणार यामध्ये क्लिअर झालेलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिलांना ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे आलते त्या सर्व महिलांना या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे देखील पैसे मिळणार आहेत। हा महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करण्याची आवश्यकता नाही। अनेकांनी सांगितलं की निधी वितरण कमी झालेलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र होतील का, काहीही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही। सर्वांना योजनेचे हप्ते जमा होणार आहेत। आता महत्वाचा मुद्दा म्हणजे योजनेच्या हप्त्याचे वितरण का सुरू होत नाही आहे। एवढे वेळ झाले, जी आर तर आला, परंतु लाडक्या बहिणींना पैसे कधीपर्यंत जमा होणार, कारण आज 10 तारीख होऊन गेलेली आहे आणि 10 तारीख झाली तरी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनही योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा अजूनही जमा झालेला नाही। आणि त्यामुळे लाडक्या बहिणी देखील चिंतेत आहेत की आम्हाला योजनेचे पैसे जमा कधी होणार। नुसतं तुम्ही सांगू नका की बाबा जी आर आलेला आहे किंवा पैसे 100% येतील, परंतु खात्यावरती आमच्या ही रक्कम कधीपर्यंत जमा होईल, आम्हाला याची आवश्यकता आहे, गरज आहे। लवकरात लवकर तुम्ही याबाबतची अधिकृत माहिती किंवा जे काय आहे ते सांगा। तर लाडक्या बहिणींनो, याबाबत बोलायचे झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेबाबतच्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे, परंतु कधी, हा प्रश्न मी तुम्हाला आजच सांगणार आहे। तर लक्षात घ्या, योजनेचा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे खरं तर आजपासूनच व्हायला हवं होतं। आजच लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पैसे येणं गरजेचं होतं आणि याबाबत सरकारकडून तयारी देखील झाली होती। कालच या संदर्भात आपल्या महिला व बालविकास विभागाकडून आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांशी बोलणं झालं होतं आणि त्यानुसार त्यांच्याद्वारे देखील माहिती देण्यात आली होती की लाडक्या बहिणींना योजनेच्या पैशाचे वितरण होईल, परंतु यामध्ये काही तांत्रिक बाबी असतात आणि त्या तांत्रिक बाबींमुळे या हप्त्याचे वितरण हे थोडेसे लांब जात आहे आणि हे वितरण साधारणपणे आता 12 तारखेला होईल अशी माहिती मिळत आहे। 12 डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरणास सुरुवात होईल। 12 डिसेंबर म्हणजे बघा, आज 10 डिसेंबर, 11 आणि 12 डिसेंबरला या हप्त्याचे वितरण होईल। उद्या देखील होऊ शकते, उद्या देखील होण्याची दाट शक्यता आहे, परंतु 12 डिसेंबर रोजी योजनेच्या हप्त्याचे वितरण 100% सुरू होऊन त्या ठिकाणी 15 ते 16 डिसेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे घाबरून जाण्याची कोणती आवश्यकता नाहीये। जी आर आलेला आहे म्हणजे पैसे 100% 200% येतात। एकदा का जी आर वितरित झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे येण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। अनेकांनी सांगितलं आचारसंहिता आहे, आचारसंहितामुळे लांबतोय वगैरे वगैरे, तर हे काही नसतं। आचारसंहिता वगैरे झालेल्या योजना, ज्या योजना सुरू आहेत त्या योजनांच्या हप्त्याच्या वितरणासाठी आचारसंहितेचा देखील कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना नाराज करून जमणार नाही असे आपले मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्या भाषणामध्ये कालच सांगितलं। आपण देखील ती व्हिडिओ पाहिली असेलच, ज्यामध्ये आपले मुख्यमंत्री स्पष्टपणे सांगत होते की लाडक्या बहिणींना नाराज करून आपल्याला जमणार नाही, कारण आपण सत्तेत आहे तर फक्त या लाडक्या बहिणींमुळे आपण सत्तेत आलेलो आहोत। लाडकी बहीण योजना आपण पाहिलं की मागील इलेक्शनमध्ये गेम चेंजर ठरलेली योजना होती आणि त्यामुळेच या योजनेअंतर्गत वितरण थांबणं किंवा लांब जाणं हे सरकारला परवडणार नाही। आता देखील तसं पाहायला गेलं तर योजनेच्या हप्त्याचे वितरण लांबलेच आहे, कारण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळायला जर लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे 15 दिवस लागत असतील तर त्या ठिकाणी सरकारने 100% यावर विचार करून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी एक तारीख फिक्स करावी। म्हणजे की समजा तुम्ही 10 तारीख करा, 5 तारीख करा किंवा 1 तारीख करा, जी तारीख असेल ती तारीख करा, परंतु या तारखेला 100% लाडक्या बहिणींना पैसे द्या। जेणेकरून अनेक लाडक्या बहिणींचं मत असतं की आम्हाला आमच्या खोलीचं भाडं असतं किंवा आम्हाला काही हप्ते असतात किंवा आम्हाला किराणा माल भरत असतो, तर अशा वेळी आम्हाला या पैशांची गरज असते। त्यामुळे तुम्ही योजनेच्या हप्त्याचे वितरण वेळेवर करत जा असे अनेक लाडक्या बहिणींनी मला सांगितलं आहे आणि ही माहिती आम्ही नक्कीच आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही। मी सांगितलं तुम्हाला 12 डिसेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण होईलच, कोणतीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही। आणि दाट शक्यता अशी देखील आहे की 12 डिसेंबरच्या आधी म्हणजेच की उद्या देखील हप्त्याचे वितरण सुरू होऊ शकते। यासाठी आपल्या
महिला व बालविकास मंत्र्यांनी एक फक्त त्या ठिकाणी मेसेज किंवा पोस्ट करणे गरजेचं आहे आणि त्यांनी ही पोस्ट केल्यानंतर योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू होते आणि नेहमीप्रमाणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतात. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या पेजवर चॅनलवर पुराव्यासह माहिती मिळणार आहे. त्यामुळे पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.